काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्ष सोडून गेलेल्या मिलिंद देवरांवर परखड टीका केली आहे. पक्षाच्या दैनंदिन कामकाजात त्यांचा सहभाग कधीच नव्हता. महाविकास आघाडी झाल्यानं त्यांना तिकीट देणं शक्य नव्हतं. ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना जागा सोडा असं सांगणं व्यावहारिक नव्हतं असंही चव्हाण म्हणतात. मिलिंद देवरांची बऱ्याच दिवसापासून चर्चा चालू होती, कारण त्यांना दक्षिण मुंबईची लोकसभा निवडणूक लढवायची होती, पण 3 पक्षाची आघाडी झाल्यामुळे ती मिळणं शक्य नव्हतं. मग राज्यसभेचा त्यांनी प्रयत्न केला. कसल्याही प्रकारे आपल्याला दिल्लीला जायचंय, संसदेमध्ये जायचंय हा विचार घेऊनच ते राजकारण करत होते. काँग्रेसच्या राजकारणामध्ये त्यांचा दैनंदिन कुठं काही सहभाग अलीकडे काही दिसलेला नाही. त्यामुळे ही चर्चा बऱ्याच दिवसापासून चालू होती. आता काहीतरी डील फायनल झाला असेल नसेल काही मला माहिती नाही, पण त्यांनी तो निर्णय घेतला होता. त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.